गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. कालच्या तासापर्यंत आपण भारतीय समाजातील विविधता आणि एकता याची सविस्तर माहिती पाहिली. आजच्या तासाला आपण या भारतीय समाजामध्ये जी विविधतेत एकता आहे या एकतेला काही घटक भंग करत आहे, त्यामध्ये अडथळे निर्माण करत आहे. यामुळे आपल्या देशासमोर जी आव्हाने निर्माण झालेली आहेत, जे प्रश्न समस्या निर्माण झालेल्या आहेत, त्या घटकाबद्दल आपण येथे माहिती घेणार आहोत. राष्ट्रीय एकतेपुढे जी आव्हाने अडथळे आहेत, तर त्या अडथळ्यांची आव्हानांची माहिती सविस्तरपणे आपल्याला इथे घ्यायची आहे. तर या अडथळ्याबद्दल पाहत असताना आपल्या असं लक्षात येतं की भारतामध्ये विविधतेत एकता आहे. येथील लोक हे गुण्यागोविंदाने आपले जीवन जगतात, जगा आणि जगू द्या ही भावना जपतात, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतात, एकमेकांच्या उपासना मंदिरांना ठिकाणांना ते भेटी देतात, त्याविषयी आदर बाळगतात. सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये एक सलोखा असलेला दिसून येतो, परस्पराविषयी प्रेमाची आपुलकीची भावना असलेली दिसून येते. परंतु असे असले तरी या भारत देशामध्ये काही असे घटक आहेत की जी या एकात्मतेला भंग करत चाललेले आहेत, या एकात्मतेला तडे निर्माण होऊ लागलेले आहेत. अशा या एकात्मता भंग करणाऱ्या घटकाबद्दल, अडथळ्याबद्दल, प्रश्नाबद्दल, समस्येबद्दल, आव्हानाबद्दलची माहिती आपल्याला या तासाला येथे घ्यायची आहे. तर राष्ट्रीय एकात्मतेची अडथळे पाहत असताना यातला जो पहिला अडथळा आहे, ज्याला आपण मुख्य अडथळा मानतो, तो आहे जातीयवाद. तर जातीयवाद म्हणजे काय? तर प्रामुख्याने जातीयवाद म्हणजे आपल्या जातीप्रती असलेली निष्ठा होय. आपली जी जात आहे त्या जातीविषयी जी जास्त निष्ठा आहे, त्या निष्ठेमुळे आपण आपल्या जातीला श्रेष्ठ मानतो आणि इतर जातींना कनिष्ठ मानतो. यामुळे जाती जातीमध्ये वितुष निर्माण होते. लोक देशाऐवजी आपल्या जातीला महत्त्व द्यायला लागतात, कारण जातीयतेची मुळे ही एवढी गट ठरवली गेलेली आहेत, यातून लोकसेवा, शिक्षण, आरोग्य, कल्याण अशा योजना काही लोक आपल्या जातीसाठी लागू करून घेत असतात, तर काहींना यापासून दूर ठेवले जाते. ही जातीयता निर्माण होण्याला राजकारण सुद्धा जबाबदार असलेले दिसून येते. जातीयला राजकारणाची जोड दिली गेल्यामुळे जातीप्रष्टी, जातीच्या प्रती निष्ठा असणारे लोकच हे निवडून येत असलेले दिसून येतात. कारण ज्या जातीचे लोक जास्त असतात त्या जातीचाच राजकारणात प्रभाव हा जास्त असतो आणि या प्रत्येक जातीच्या संघटना सुद्धा निर्माण झालेल्या असतात आणि ह्या संघटना आपल्याच जातीला महत्त्व देत असलेल्या दिसून येतात. त्या समाजात वितुष निर्माण करत असलेल्या दिसतात. शिक्षण कायदा असूनही जाती व्यवस्था ही लोकांच्या मनामध्ये अजूनही घर करून बसलेली आहे. म्हणून देशापुढे एक आव्हान निर्माण झालेलं आहे. उच्च जातीच्या लोकांनी दडपशाही अत्याचार केल्यामुळे निम्न जातीच्या लोकांच्या मनामध्ये एक परकेपणाची भावना, पूर्वग्रहाची भावना निर्माण झालेली आहे. म्हणून देशाचे ऐक्य जे आहे हे भंग पावत चाललेले आहे.
या एकात्मतेला अडथळा निर्माण होऊ लागलेला आहे. म्हणून आपल्या देशापुढे हे एक आव्हान बनलेले आहे. म्हणून जातीयता हा राष्ट्रीय एकात्मतेमधील मुख्य अडथळा असलेला दिसून येतो. यानंतरचा दुसरा मुद्दा आहे संप्रदायवाद. संप्रदायवाद म्हणजे काय? तर आपल्या धर्माप्रती आत्यंतिक निष्ठा बाळगणे होय. याला आपण संप्रदायवाद असे म्हणतो. यालाच आपण धर्मांधता असं सुद्धा म्हणू शकतो. धार्मिक अंधश्रद्धा सुद्धा आपण म्हणू शकतो. यामध्ये काय होतं बघा, तर ज्या धर्माचे लोक आहेत ते आपल्या धर्माला श्रेष्ठ मानतात आणि इतर धर्माच्या लोकांना कनिष्ठ मानतात किंवा इतर धर्मियांना निम्न लेखतात. यामुळे धर्माधर्मामध्ये सतत संघर्ष निर्माण होऊन भारताची वित्त आणि प्राणहानी होत असलेली दिसून येते. सतत धर्मामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून संघर्ष उद्भवत असतात. यामुळे देशाचे नुकसान होते आणि राष्ट्रीय एकात्मतेला बाधा निर्माण होते. या संप्रदायवादामुळे समाजात संघर्षाला खतपाणी मिळते. धर्माधर्मामध्ये शत्रुत्व, द्वेष निर्माण होतो. लोकांमध्ये असुरक्षतेची भावना निर्माण होते. म्हणून राष्ट्रीय एकात्मतेला हा घटक बाधा बनलेला आहे. या धार्मिक व सांप्रदायिक संघर्षामुळे देशाचा आर्थिक विकास खुंटतो. देशाची प्रगतीची गती मंदावते. देशाचे आर्थिक नुकसान होऊन याचा राष्ट्रीय उत्पन्नावर परिणाम होतो. त्याचबरोबर या सांप्रदायिक वादामुळे देशाचे जी लोकशाही आहे या लोकशाहीचे नुकसान होत आहे. कारण राजकारणी लोक आपल्या पदांचा गैरवापर करतात आणि धार्मिक हिंसा उद्भवतात. यामुळे लोकशाही ही धोक्यात येते. या सांप्रदायिक वादामुळेच आपल्या देशाची जी प्रतिमा आहे, जी की उच्च दर्जाची आहे, ती या धार्मिक दंग्यामुळे, संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मलिन होण्यास मदत होते. याचा विपरीत परिणाम असा होतो की यातून दहशतवाद सारख्या समस्या पुढे येतात आणि लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण होतं. यामुळे राष्ट्रीय एकात्मता जी आहे ही भंग पावत चाललेली आहे. लोकांना जीव मुठीत धरून घराबाहेर पडावं लागत आहे. कधी काय होईल हे सांगता येत नाही. म्हणून ही जी धार्मिक अंधश्रद्धा आहे, धर्माधर्माला एकमेकांच्या बाबत कमी लेखण्याची जी पद्धत निर्माण झालेली आहे, यामुळे आपल्याला वरवर जरी एकात्मता दिसून येत असली तरी हे घटक देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता भंग करत चाललेले आहेत. म्हणून हा घटक सुद्धा आपल्या देशापुढे एक आव्हान बनलेला आहे. यानंतर पुढचा मुद्दा आहे प्रादेशिकवाद. आता प्रादेशिकवाद म्हणजे काय? तर आपल्या देशाऐवजी आपल्या प्रदेशाविषयी असलेली आत्यंतिक निष्ठा, याला म्हणायचं प्रदेशवाद. ही सुद्धा आपल्या देशापुढे एक समस्या बनलेली आहे. यामध्ये लोक आपल्या प्रादेशिक अस्मिता कायम ठेवण्यासाठी आपल्या राष्ट्राची जी एकता आहे याला तडे निर्माण करू लागलेले आहे, अडथळे निर्माण करू लागलेले आहे. आपल्याच प्रदेशाचा विकास व्हावा यासाठी समान भाषा बोलणारे लोक एकत्र येऊन जेव्हा अलग प्रदेश मागतात, यातून शत्रुत्व निर्माण होते. याला राजकीय पक्ष सुद्धा
किंवा तेथील स्थानिक नेते किंवा राजकारण हे सुद्धा जबाबदार असलेले दिसून येते. या नेत्यामुळेच लोकांमध्ये आपापल्या प्रदेशाचा आर्थिक विकास व्हावा ही भावना रुजवली जाते आणि हे राजकीय नेते सुद्धा आपल्या देशाऐवजी आपल्या प्रदेशालाच महत्त्व देत असलेले दिसून येतात. प्रादेशिक पक्ष राजकारणामध्ये प्रादेशिकवादाच्या बाबतीत विशेष लक्ष देतात. यातून प्रादेशिक चळवळी निर्माण होतात आणि देशापासून फुटून निघण्याची भाषा हे लोक करू लागतात. उदाहरणार्थ जम्मू काश्मीरचा प्रश्न असेल, पंजाबचा असेल, आसामचा असेल, महाराष्ट्रामध्ये विदर्भ वेगळा मागण्याचा प्रश्न असेल, तर हे सर्व हे प्रादेशिकवादाच्या या भावनेतून, या विचारातून हे निर्माण झालेलं आहे असं दिसून येतं. म्हणून आपल्या या देशासमोर प्रादेशिकवाद सुद्धा एक अडथळा बनलेला आहे, ज्यामुळे राष्ट्रीय एकात्मता ही भंग पावत चाललेली आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे भाषावाद. भाषावाद म्हणजे काय, तर स्वतःच्या भाषेबद्दल अतिरेकी निष्ठा बाळगणे, याला आपण भाषावाद असं म्हणतो. यामुळे काय होतं, तर इतर लोकांच्या ज्या भाषा आहेत त्या भाषेला स्थानिकचे लोक हे महत्त्व देत नाहीत, दुय्यम लेखतात. आता उदाहरणामध्ये जर पाहायचं झालं तर प्रत्येक राज्याची एक प्रादेशिक भाषा आहे आणि त्या ठिकाणी इतर ठिकाणाहून, इतर राज्यातून आलेले जे दुसरे भाषिक आहेत हे रोजगारासाठी, नोकरीसाठी वास्तव्य करत असलेले दिसून येतात. मात्र यामुळे काय होतं, तर या राज्यामध्ये जे दुय्यम भाषिक तेथे आलेले आहेत त्यांना दुय्यम स्थान दिलं जातं. यातून लोकांमध्ये एक द्वेष निर्माण होत असलेला दिसून येतो. आता उदाहरण पाहिजे झालं, समजा महाराष्ट्रामध्ये मराठी ही प्रादेशिक भाषा आहे आणि महाराष्ट्रामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी परराज्यातून जे दुसरी भाषा बोलणारे आहेत, जसं गुजराती असेल, कोकणी असेल, सिंधी असेल, पंजाबी असेल, तमिळ असेल, कन्नड असेल, हे भाषा बोलणारे लोक येथे येऊन वास्तव्य करतात. मात्र या भाषिकांना दुय्यम मानले जाते. यातून देशाच्या एकतेला बाधा निर्माण होते. याचबरोबर हा भाषावाद निर्माण होण्यास काही स्वार्थी गट सुद्धा कारणीभूत असलेले दिसून येतात. आता भारतामध्ये असे काही लोक आहेत की ज्यांना हा भाषिक वादच मिटू द्यायचा नाही, कारण त्यांना या भाषिक वादातून आपली राजकीय पोळी जी आहे भाजून घ्यायची असते. त्यामुळे हे लोक इतर भाषिकावर अन्याय अत्याचार करायला लावतात आणि त्यांच्यामध्ये दहशत निर्माण करतात. यामुळे सतत भाषिक संघर्ष निर्माण होत असलेले दिसून येतात. हिंदीला विरोध हे सुद्धा भाषावाद निर्माण होण्याला कारणीभूत ठरलेलं आहे. आपल्याला माहिती आहे 1956ला भाषावर प्रांत रचना झाली आणि त्यानुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदी, आंतरराष्ट्रीय स्तरावर इंग्रजी, राष्ट्रीय स्तरावर हिंदी आणि त्या राज्याची प्रादेशिक भाषा ही त्रिसूत्री योजना ठरवली गेली. मात्र हे असे असून सुद्धा दक्षिणेकडील राज्य अजूनही हिंदीला राष्ट्रभाषा मानायला तयार नाही. यातून नेहमी भाषिक संघर्ष हे आपल्या देशामध्ये निर्माण होत असलेले दिसून येतात. म्हणून हा भाषावाद राष्ट्रीय एकात्मतेसमोर एक अडथळा बनलेला आहे. पुढचा मुद्दा आहे आर्थिक विषमता. भारतामध्ये आर्थिक विषमता हा घटक सुद्धा राष्ट्रीय एकात्मतेला बाधा निर्माण करत असलेला दिसून येतो. प्रत्येक राज्याची आर्थिक परिस्थिती ही समान नसते. यातून असंतुलन निर्माण होते. त्यामुळे संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मतेला बाधा निर्माण होत असलेली दिसून येते. तर आर्थिक विषमता म्हणजे नेमकं काय, तर आर्थिक बाबतचे असमान वितरण किंवा असंतुलन म्हणजे आर्थिक विषमता. या आर्थिक विषमतेला काही घटक कारणीभूत असलेलं दिसून येतात. उदाहरणामध्ये समजा एक आहे कौटुंबिक परिस्थिती. आता व्यक्तीला कशी कौटुंबिक परिस्थिती लाभते, मिळते,
यावरून त्या व्यक्तीची एक लायकी म्हणू आपण, किंवा त्याचं दर्जा हा ठरत असतो. कारण कौटुंबिक परिस्थितीचा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर, त्याचबरोबर निवडीवर, संधीवर परिणाम होतो. कारण दारिद्र्यरेषेखालील व कुपोषित लोक हे आपल्या मुलांना सकस आहार, शिक्षण देऊ शकत नाही. आणि याउलट ज्यांची आर्थिक परिस्थिती ही चांगली असते ते आपल्या पाल्यांना जसं पाहिजे तसं, जो आहार पाहिजे तो आहार ते देऊ शकतात. यातून लोकांमध्ये आर्थिक विषमता निर्माण होत असलेली दिसून येते. तर दुसरा मुद्दा आहे खाजगी मालमत्ता. या आर्थिक विषमतेला ही खाजगी मालमत्ता सुद्धा कारणीभूत असलेली दिसून येते. भारतात आता एका बाजूला एवढे लोक काही श्रीमंत आहेत, एवढी त्यांच्याकडे मालमत्ता आहे की कुठं ठेवू आणि कुठं नाही असं झालेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला काही असे लोक आहेत, एवढे गरीब लोक आहेत की त्यांच्याकडे एक वेळचे खाण्याची सुद्धा वांदे निर्माण झालेली आहे. म्हणजे या मालमत्तेतून गरीब आणि श्रीमंत अशी दरी निर्माण होऊन भारतात या दोन वर्गामध्ये सतत संघर्ष निर्माण होत असलेले दिसून येतात. यातून सुद्धा राष्ट्रीय एकात्मतेला बाधा निर्माण होत असलेली दिसते. ही आर्थिक विषमता निर्माण होण्यास शैक्षणिक तफावत सुद्धा कारणीभूत असलेली दिसते. भारतात असे काही लोक आहेत की ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, जे लोक आपल्या पाल्यांना पाहिजे ते व्यावसायिक शिक्षण देऊ शकतात. आणि दुसऱ्या बाजूलाच अशी परिस्थिती आहे की ते लोक आपल्या पाल्यांना शिक्षणही देऊ शकत नाही. उलट त्यांच्यापुढे दररोज काय खायचं हे वांदे निर्माण झालेले असतात, जे साधे शिक्षण सुद्धा आपल्या पाल्यांना देऊ शकत नाही. यातून सुद्धा आर्थिक विषमता निर्माण झालेली दिसून येते. ही आर्थिक विषमता निर्माण होण्याला संधीची उपलब्धता हा घटक सुद्धा कारणीभूत असलेला दिसून येतो. ज्या लोकांना नोकरीच्या संधी असतील किंवा इतर संधी असतील उपलब्ध होतात, ते आपला आर्थिक विकास करून घेतात. आणि ज्या लोकांना ह्या संधी मिळत नाहीत ते आर्थिक बाबतीत मागे राहतात. शासनाच्या सोयीसुविधा हे जे उच्च स्तरातील लोक आहेत, पांढरपेशी लोक आहेत, हेच लागू करून घेतात. आणि जे गरीब लोक आहेत ते कुपोषित राहतात, त्यांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या दिसून येतात. यामुळे सुद्धा आर्थिक विषमता निर्माण होत असलेली दिसून येते. आर्थिक विषमता निर्माण होण्याला पाचवा घटक कारणीभूत आहे सामाजिक पर्यावरण. भारतामध्ये आर्थिक विषमता जी आहे तर ही सामाजिक पर्यावरण सुद्धा अवलंबून असते. कारण व्यक्तीला जशी परिस्थिती मिळते त्या परिस्थितीनुसार ती बनत चलत असते. आता उदाहरणामध्ये कुटुंब आहेत, शेजारी आहेत, कामाची ठिकाणी आहेत, आर्थिक परिस्थिती आहे. ही जर चांगली असेल तर ती व्यक्ती ही चांगली बनते. आणि ज्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती ही वाईट असेल तर ती वाईट बनते. यातून आर्थिक विषमता ही वाढीस लागण्यास मदत होते. तर असे विविध घटक हे आपल्या राष्ट्रीय एकात्मतेला बाधा निर्माण करत असलेले दिसून येतात. आणि यामुळे आपल्या देशाचं जे एकता आहे ही भंग पावत चाललेली आहे असं दिसून येतं. म्हणून या राष्ट्रीय एकात्मतेवर काही उपाययोजना करणं सुद्धा गरजेचं आहे. आता भारताला राष्ट्रीय एकात्मतेची गरज का आहे, का आवश्यकता आहे, याविषयीची आपल्याला थोडक्यात माहिती बघायची. आता भारतामध्ये राष्ट्रीय एकतेची गरज आणि आवश्यकता हा मुद्दा पाहत असताना आपल्याला असं दिसतं की भारत हा विविधतेने नटलेला देश असून येथे विविध जातीचे, पंथाचे, धर्माचे, वंशाचे, वर्गाचे, संस्कृतीचे लोक वास्तव्य करत असलेले दिसून येतात. गुण्यागोविंदाने राहत असलेले दिसून येतात. एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतात, एकमेकांना सहकार्य करतात, जगा आणि जगू द्या ही भावना जपतात. भारत हा माझा देश आहे असे म्हणतात. आणि ज्या ज्या वेळेस या देशावर संकट येतात त्या वेळेस या संकटाचा मुकाबला करण्यासाठी सर्वजण एक होऊन आलेले संकट दूर करण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र तरीही
या देशामध्ये काही असे घटक आहेत की आपली ही एकात्मता भंग करत चाललेले आहेत, या एकतेमध्ये अडथळे निर्माण करत चाललेले आहेत. म्हणून भारतात राष्ट्रीय एकात्मतेची आवश्यकता आहे. तर ह्या भारत देशाला राष्ट्रीय एकात्मतेची गरज नेमकी का आहे, तर याबाबतची माहिती आपण काही मुद्द्यांच्या आधारे घेणार आहोत. त्यातला पहिला मुद्दा आहे भारतात धार्मिक एकता निर्माण करण्यासाठी. आता भारतामध्ये अनेक धर्माचे लोक वास्तव्य करतात, जसं हिंदू आहे, इस्लाम आहे, शीख आहे, बौद्ध आहे, जैन आहे, ज्यू आहे, पारसी आहे, अशा विविध धर्माचे लोक एकत्र वास्तव्य करतात. मात्र यांच्यामध्ये कधी कधी काही गोष्टीवरून वितुष निर्माण होते आणि धार्मिक दंगे, धार्मिक जाळपोळ निर्माण होत असलेले दिसून येते. मग ही धार्मिक जी एकता आहे, हे जे दंगे आहेत, ह्या दंग्याला कमी करण्यासाठी, नष्ट करण्यासाठी भारतात राष्ट्रीय एकात्मतेची किंवा एकतेची गरज आहे असं दिसून येतं. दुसरा मुद्दा आहे सांस्कृतिक वारसा दृढ आणि संपन्न करण्यासाठी. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. वेगवेगळ्या संस्कृती इथं वास्तव्य करतात. लोक आपले जीवन जगत असतात. आपापल्या धर्माच्या रूढी परंपरेनुसार, आचार विचारानुसार ते जीवन जगत असलेले दिसून येतात. ही जी संस्कृती आहे किंवा ही जी संस्कृती आहे, या संस्कृतीला अधिक घट्ट करण्यासाठी आणि संपन्न करण्यासाठी भारतात राष्ट्रीय एकात्मतेची गरज असलेली दिसून येते. भारतातील विविधतेचे जतन करण्यासाठी, आता भारतामध्ये विविधता आहे, आपण पाहिलं, धर्माच्या बाबतीत आहे, जातीच्या बाबतीत आहे, वंशाच्या बाबतीत आहे, संस्कृतीच्या बाबतीत आहे, भाषेच्या बाबतीत आहे, भौगोलिक प्रदेशाच्या बाबतीत आहे, विविधता आहे. आणि या विविधतेमुळेच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. आणि हा विविधता आपल्या या भारत देशाचा एक अमूल्य ठेवा आहे. आपण याच्याकडे एक अमूल्य ठेवा म्हणून पाहतो. ह्या अमूल्य ठेव्याचे, या विविधतेचे, या विविध संस्कृतीचे जतन करण्यासाठी या देशामध्ये एकतेची गरज असलेली दिसून येते. पुढचा मुद्दा नागरिकांचे जे मानवी हक्क आहेत ते जपण्यासाठी एकतेची गरज आहे. राज्यघटनेने आपणास 12 ते 32 या कलमाच्या अंतर्गत आपणास 6 हक्क दिलेले आहेत. भाषणाचा आहे, धर्म बदलण्याचा आहे, किंवा शिक्षणाचा आहे, स्वातंत्र्याचा आहे, असे किती एकूण 6 हक्क तुम्हाला दिलेले आहेत. त्या हक्काचं जतन करण्यासाठी सुद्धा राष्ट्रीय एकात्मतेची आवश्यकता असलेली दिसून येते. देशातील संघर्ष मिटवण्यासाठी एकतेची गरज असलेली दिसून येते. आता भारतामध्ये वेगवेगळ्या कारणामुळे जातीय दंगले किंवा धार्मिक दंगे होत असलेले दिसून येतात. तर हे जे दंगे आहेत, तर हे दंगे कमी करण्यासाठी, देशातील संघर्ष जो आहे हा मिटवण्यासाठी या देशाला एकतेची गरज असलेली दिसून येते. भारतीय लोकांचे कल्याण करण्यासाठी आता आपण पंचवार्षिक योजनाद्वारे विविध निधीची तरतूद करतो आणि आदिवासी, ग्रामीण आणि शहरी या समुदायाचा विकास करण्यासाठी या पंचवार्षिक योजनामध्ये तरतुदी केल्या जातात, प्रयत्न केले जातात. मात्र काही अंतर्गत कारणामुळे हा निधी शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचला जात नाही. त्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या मागास राहतात. मात्र या लोकांचे, देशातील शेवटचा जो गरीब व्यक्ती आहे त्या व्यक्तीचे समाजाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यामुळे लोकांचे कल्याण कसे होईल याचा विचार केला जात आहे आणि यातून एकात्मता कशी निर्माण होईल यासाठी प्रयत्न होत आहे. यासाठी सुद्धा एकतेची गरज आहे. पुढचा मुद्दा आहे जातीयता नष्ट करण्यासाठी.
आता भारतामध्ये जर आपण पाहिलं वरवर तर आपल्याला वाटतं की नाही, आता देश सुधारला आहे, प्रगतीपथावर झालेला आहे, आपण आता प्रगत झालेलो आहे. परंतु अजूनही ग्रामीण भागामध्ये जर जाऊन पाहिलं तर जातीय व्यवस्थेची जी मुळं आहेत हे घट्ट आहेत. ग्रामीण भाग हा जाती व्यवस्थेने पोखरलेला आहे. तर ही जी जातीयता आहे ही जातीयता नष्ट करून सर्व जातीच्या लोकांनी एकत्र नांदलं पाहिजे. व्यक्ती ही एकच जात असली पाहिजे, यासाठी एकतेची आवश्यकता आहे असं दिसून येतं. म्हणून भारताला राष्ट्रीय एकात्मतेची गरज आहे. पुढचा मुद्दा आर्थिक विषमता दूर करण्यासाठी. देशामध्ये आर्थिक विषमता आहे. काही लोक बोटावर मोजणी इतकेच लोक श्रीमंत आहेत आणि या देशामध्ये श्रीमंत हे श्रीमंत होत चालला आणि गरीब हा गरीबच होत चाललेला आहे. काही लोकांचे बंगल्यावर बंगले चढत आहेत, मजल्यावर मजले चढत आहेत, तर काही लोकांच्या झोपडपट्ट्या जाग्यावर दबल्या जात आहेत. लोकांना अन्न पाणी मिळणे कठीण झालेले आहे. गरीब लोकांना तर जीवन जगणं हे असह्य झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये या देशामध्ये वेगवेगळ्या कारणावरून संघर्ष निर्माण होत आहेत असं दिसून येतं. म्हणून ही आर्थिक जी विषमता आहे हे दूर करून समानता कशी प्रस्थापित होईल यासाठी सुद्धा एकतेची आवश्यकता असलेली दिसून येते. यानंतर भाषिक संघर्ष दूर करण्यासाठी एकतेची गरज असलेली दिसून येते. पण पाहिलं की आपल्या देशामध्ये भाषिक विविधता आहे आणि भाषावाद सुद्धा आहे. यामुळे देशाची एकता ही भंग पावत चाललेली आहे. तर ही जे अडथळे आहेत, या भाषेविषयक जे अडथळे आहेत हे दूर करून सर्व भाषिकांना एकत्र आणण्यासाठी देशामध्ये एकतेची आवश्यकता असलेली दिसून येते. अशा प्रकारे या देशामध्ये या अडथळ्यांचे निवारण करण्यासाठी, समस्यांचे निराकरण करण्यासाठी राष्ट्रीय एकतेची गरज आहे असं दिसून येतं. तर विद्यार्थी मित्रो, आज आपण राष्ट्रीय एकात्मतेतील जे अडथळे आहेत, आव्हाने आहेत याबद्दलची आणि या देशाला एकतेची का गरज आहे याबद्दलची थोडक्यात माहिती घेतलेली आहे. तर आपण आजच्या तासाला इथे थांबू. हा पाठ येथेच संपलेला आहे.